जी हिरवीगार वांगी आहेत बघू शकता आणि मस्त काट्याची वांगी आहे. एवढी टेस्टी होतात ही वांगी. तर अशी मस्त आता मी शेतातली तोडली आहे आणि भरपूर झाडे आहे. आणि हे आमचं शेत आणि या शेतातल्या झाडातली ही वांगी ताजी. खरंच याची मज्जा खूप वेगळी असते. या साईडला घास आहे पूर्ण असा हिरवा आणि अशा मस्त हिरव्यागार मिरच्या आहेत. त्यासुद्धा मी ताज्या ताज्या आता तोडणार आहे. आणि अशा काळ्या पाठीच्या पण मिरच्या आहे आमच्याकडे. आता आपण पाहूया अशा चमचमीत हिरव्या मसाल्याच्या वांग्यांची रेसिपी. हे खायला खूपच अप्रतिम लागतं, त्यामुळे पूर्ण रेसिपी स्किप न करता पहा. त्यातून आता मस्त ताजी वांगी मी तोडून घेतली आहे. ही वांगी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. यासाठी काय काय मसाला घेतला आहे ते पहा. शेंगदाणे, खोबरं, आलं, 2 छोटे कांदे आणि लसूण बारीक कापून घेतलं आहे. लसूण सोलून घेतलं आहे. कांदे आपण चिरून घेतलेत आणि कोथिंबीरीचे देठ आपण वाटणामध्ये घालणार आहोत. आणि जी समोरची कोथिंबीर आहे ही आपण फोडणीसाठी वापरणार आहोत. इथे आपण वांगं कसं चिरायचं ते पाहूया. प्रथम वांग्याची जी जाड जाड काटे असतात ते काढून घ्यायचे आणि त्यानंतर वांगं आपल्याला उभं धरून त्याच्यात 4 फोडी करून घ्यायच्यात. पाठीमागचा देठ आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि या पद्धतीने आता आपल्याला एका साईडनी अर्धं वांगं आणि दुसऱ्या साईडनी असं अर्धं, असं 4 भाग याचे आपल्याला होतील. या पद्धतीने हे वांगं आपण कापून घेतलं आहे. आता ही वांगी कापल्यानंतर लगेचच पाण्यात घालायची, म्हणजे काळी पडत नाही. आता पाहूया मसाला कसा तयार करायचा. तेल गरम केलं व त्यावरती ही कांदे अशी कुस्करून घातली आणि ती परतून घेतली आहे. थोडा कांदा परतून झाल्यावर मी आलं सोलून त्याचे काप करून घातले आणि लसणाच्या पाकळ्या यामध्ये घालून घेतल्या आणि या थोड्याशा हलक्याशा भाजून घेतल्या. आणि त्यानंतर आता ह्या आपण काढून घेऊया. यानंतर आपण घातलं आहे शेंगदाणे आणि खोबरं. तर ते सुद्धा थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपल्याला ते भाजून घ्यायचे. त्यानंतर मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि त्यासुद्धा अशा तेलावरती चांगल्या परतून घेतल्या. अगदी थोडेसे मी यामध्ये भाजलेले चणे घातलेत आणि कोथिंबीर घातली आपण यामध्ये आणि वाटण करून घेतले. आता 1 चमचा धनापूड व अर्धा चमचा हळद घालून मिक्स करून घेतलं. आणि आता ही पाण्यात जी घातलेली वांगी आहे ती आपण काढून निथळून घ्यायची आणि त्यामध्ये व्यवस्थित पहिल्यांदा थोडंसं मीठ भरायचं आहे आणि नंतर त्या वांग्यामध्ये हा वाटण केलेला मसाला भरून घ्यायचा आहे. व्यवस्थित तो दाबून भरायचा आहे. दोन्ही बाजूने आपल्याला तो असा छान भरून घ्यायचा आहे आणि वांगं व्यवस्थित दाबून घ्यायचं. या पद्धतीने मी पूर्ण वांगी भरून घेतली आहे आणि आता आपण फोडणी करूया. तेल गरम करून घ्या. त्यामध्ये पहिल्यांदा जिरं आणि नंतर थोडंसं हिंग घाला आणि मग त्यावर ही भरलेली वांगी घालून छान परतून घ्या. यावरून आता उरलेली हळद, धना पावडर आणि 1 चमचा छोटा गरम मसाल्याची पावडर घालून परत छान असं तेलावरती हे परतून घ्या. यामुळे आपल्या भाजीची अजून टेस्ट वाढेल. आपण गरम मसाल्याचा जास्त वापर केलेला नाही, कारण 3-4 आपण आधीच हिरव्या मिरच्यासुद्धा भाजण्यात घातलेल्या आहे. कारण आपल्याला हे हिरव्या मसाल्याचं वांगं करायचं आहे. त्यामुळे नंतर जेव्हा आपण लाल मसाला घालू तेव्हा तो विचारपूर्वक घाला, नाही तर तुमची भाजी खूप तिखट होऊन जाईल. त्यामुळे मी अगदी थोडीशी घातली आहे. आता चांगलं परतून झालं की यावरती पाणी घालून घ्या आणि याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. आपण मीठसुद्धा याच्यात जेवढं लागतं आहे तेवढं वापरलेलं आहे. प्रत्येक वांग्यामध्ये आपण मीठ भरलेलं आहे, त्यामुळे परफेक्ट अशी त्याची एक चव येते. आता हे झाकण ठेवून चांगलं 9-10 मिनटं मंद आचेवरती शिजवून घ्या, म्हणजे वांग्याचा एक छान अर्क त्या रश्श्यामध्ये उतरतो आणि खूप अप्रतिम चवीचं असं हे हिरव्या मसाल्याचं वांगं आपलं तयार होते.
आणि खरंच खूपच अप्रतिम चवीचं हे वांगं लागतं. या वांग्याला तुम्ही खारं वांगं किंवा भरलेलं वांगं असं कोणत्याही शब्दाचा वापर करू शकता. आणि या पद्धतीने आपलं हे आता वांगं तयार झालेलं आहे खाण्यासाठी. तर आपण याची चवसुद्धा पाहणार आहोत. तोंडाला पाणी सुटल असं हे हिरवंगार मसाल्याचं वांगं झालेलं आहे आणि याची टेस्टसुद्धा फार अप्रतिम लागते. तर आपण थोडं टेस्ट करूनसुद्धा पाहूया. सोबत मस्त लिंबाचं लोणचं आहे, बाजरीची भाकरी आहे आणि आपली शेवसुद्धा आहे. असं छान वांगं शिजलं आहे आणि ते मसाला आणि वांगं आपल्याला असं बरोबर घ्यायचं आहे जेवताना. हे बघा असं आणि एकदम गरमागरम आहे. आणि आता मी टेस्ट करते वांगं. खरंच खूप सुंदर टेस्ट झाली आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीचं अगदी सोप्या पद्धतीने केलेलं आहे आणि अप्रतिम चवीचं होतं. तर मैत्रिणींनो, तुम्ही या पद्धतीने करून पहा आणि कसं झालं आहे मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया परत नवीन रेसिपीसोबत.